नमस्कार मंडळी. पावसाळ्यात चहाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स आपण बनवतच राहतो. म्हणजेच की कित्येक प्रकारचे भजी रेसिपी बनवतो. पण ह्या रिमझिम पावसात कसलीही पूर्वतयारी न करता, डाळ तांदूळ न भिजवता न आंबवता मस्त असा हेल्दी मऊ लुसलुशीत एकदम नरम लाईव्ह ढोकळा बनवून दाखवणार आहे. ना दही वापरायची ना लिंबू, चिमूटभर एक साहित्य वापरून न तळलेला नाश्ता बनवला की सगळेच आवडीने खातील सुद्धा व कौतुक सुद्धा करतील. चला तर मंडळी, बोलण्यात वेळ न घालवता सुरुवात करूया. तर मंडळी, सुरुवातीला आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे. हा रवा आपण उपमा किंवा शिरा बनवतो ना, तो रवा आहे. तुम्हाला बारीक रवा नाही वापरायचा. या रेसिपीसाठी जाड रवा वापरायचा आहे. म्हणून कधीही रेसिपी बनवताना ह्या गोष्टीची काळजी घ्या, म्हणजे एकदम टेक्स्चर चांगला येतो आणि एकदम मऊ दाणेदार होतो. म्हणून हा रवा वापरा. आता काय करायचं, रव्याला आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. दही नाही वापरायची ना लिंबू वापरायचं आहे. थोडं थोडं पाणी वापरून मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवायचं किंवा घट्ट बॅटर बनवलं तरी चालेल. रवा फक्त चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे. तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये दही वापरू शकता, 2 ते 3 चमचे किंवा 1 लिंबाचा रस वापरू शकता. पण मी इथे दही नाही वापरणार ना लिंबू वापरणार आहे. एक वेगळा जिन्नस वापरणार आहे ज्याच्याने रव्याची चव हलकीशी आंबूस येणार आणि चवीलाही एकदम भन्नाट लागेल. अशा पद्धतीने आपल्याला रवा भिजत ठेवायचा आहे. रवा भिजवण्या अगोदर रव्याला चांगल्या प्रकारे निवडून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये बारीक बारीक मातीचे कण असतात किंवा बारीक बारीक किडे असतात, ते आपल्याला साफ करायचे आहे. मगच रवा चांगल्या प्रकारे आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता एक 8 ते 10 मिनिटापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे भिजू देऊ. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. तर ह्या नाश्त्यासाठी खमंग आपल्याला हिरवीगार चटणी बनवायची आहे. त्यासाठी छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये देठासहित कोथिंबीर घ्यायची आहे. एकदम ताजी कवळी कोथिंबीर आहे. फ्रेश कोथिंबीर वापरायची आहे. वाटलंच तर तुमच्याकडे पुदिना असेल तर थोडंसं पुदिना सुद्धा वापरू शकता चव चांगली येण्यासाठी. माझ्याकडे पुदिना नाही, फक्त मी कोथिंबीर वापरत आहे. आता चटणीची चव अप्रतिम येण्यासाठी इथे एक वेगळा जिन्नस वापरायचा आहे. बारीक शेव, कोणत्याही क्वालिटीचे शेव वापरू शकता तुम्ही. घाट्या शेव सुद्धा वापरू शकता. या पद्धतीने एकदा चटणी बनवून पहा मंडळी. एकदम भरपूर चांगली चव येते आणि बाइंडिंग सुद्धा चांगली येते. तुम्हाला शेव वापरायचं नसेल तर 2 ते 3 चमचे डाळवं वापरू शकता, म्हणजेच की फुटाणे वापरू शकता, किंवा त्या जागी 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे वापरलं तरी काही हरकत नाही. पण एकदा अशी चटणी बनवून पहा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तिखटपणासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा ओवा वापरायचा आहे. जिरे वापरू नका, इथे ओवा वापरा. आणखीन दुपटीने चव वाढण्यासाठी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आलं असं लहान तुकडे करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे बर्फ तर अवेलेबल नाही आहे. तुमच्याकडे बर्फ अवेलेबल असेल तर तुम्ही 1 किंवा 2 क्यूब बर्फ वापरू शकता. बर्फ वापरल्याने चटणीला रंग चांगला येतो. आता ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यानंतर तुम्हाला गरजेनुसार पाणी वापरायचं आहे. तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार पाणी वापरून एकदा चांगल्या प्रकारे एकदम बारीक फिरवून घ्या. तर मंडळी, चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे. आता चटणीची चव बॅलन्स राहण्यासाठी आणि चटणीमध्ये हलकासा आंबूसपणा येण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस वापरत आहे. तुम्ही लिंबू किंवा दही वापरू शकता, पण अगोदर वापरलं तरी चालेल. इथे मी लिंबू आणि दही वापरण्याचं विसरून गेलो होतं. आता चांगल्या प्रकारे लिंबाचा रस या चटणीमध्ये एकजीव करायचा आहे आणि मग चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे. पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. ना घट्ट आहे ना पातळ. तुम्ही वाटलं तर ह्यापेक्षा घट्ट सुद्धा ठेवू शकता किंवा हलकीशी ह्यापेक्षा पातळ सुद्धा ठेवू शकता. चटणी पूर्णपणे तयार झाली की या चटणीला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू. तर मंडळी, आता इथे पुन्हा आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला 1.5 कप मक्याचे कोवळे कणीस वापरायचे आहेत. तुम्ही कणीस वापरत असाल आणि ते कणीस जर असे कडक असतील तर थोडंसं तुम्हाला 5 ते 10 मिनिटं त्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. त्याच्याने थोडेसे नरम बनतील आणि चांगल्या प्रकारे वाटता येईल. 1 कप रव्यासाठी इथे आपल्याला 1.5 कप मक्याचे कणीस पाहिजे. हे झाला 1 कप आणि हा झाला अर्धा कप, म्हणजे टोटल झालं 1.5 कप. समजाच तुम्ही 1 कप रवा वापरला असाल आणि अर्धा कप दही वापरला असाल तर त्यामध्ये तुम्हाला 2 कप मक्याचे कणीस वापरायचे आहे, किंवा 1 कप वापरला तरी चालेल. पण जास्त कणीस वापरल्याने नाश्ता एकदम हेल्दी होणार, शिवाय रंग सुद्धा चांगला येणार. म्हणून मी इथे 1 कप साठी 1.5 कप कणीस वापरलाय. तुम्ही सम प्रमाणामध्ये दोन्ही जिन्नस वापरलात तरी सुद्धा काही हरकत नाही. रवा आणि कणीस 1-1 कप वापरला तरी काही हरकत नाही. कणीस मध्ये गोडवा असतो, तो गोडवा थोडासा कमी होण्यासाठी इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं तिखट मी इथे जास्त वापरत आहे चव बॅलन्स राहण्यासाठी. आणखीन चव वाढण्यासाठी 1 ते 1.5 इंच असं लहान तुकडे करून आलं घ्यायचं आहे. तुम्हाला लसूण वापरायचं असेल तर 2 ते 3 पाकळ्या लसूण सुद्धा वापरू शकता. आता ह्याला आपल्याला अगोदर एकदम बारीक करून घ्यायचं आहे. समजा जर बारीक वाटलं जात नसेल तर 2 ते 3 चमचे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वापरून घेऊ शकता. वाटून घेतलेलं मक्याचं कणीस यामध्ये संपूर्ण टाकायचं आहे आणि पाहू शकता मक्याची कणसाची पेस्ट आपल्याला
अशी बनवायची आहे, ना जास्त पातळ आहे ना घट्ट आहे, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं आहे. जास्त बॅटर पातळ बनवू नका, पातळ बनवल्यावर हा नाश्ता चुकण्याची जास्त चान्सेस आहे, म्हणून परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही फ्लेवरफुल मसाले आणि जिन्नस वापरायचे आहेत, ज्याच्याने ह्या ढोकळ्याची चव अप्रतिम येणार. सर्वात अगोदर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर वापरायची आहे. इथे मी हळद नाही वापरणार आहे, ह्या रंगामध्येच मी हा नाश्ता बनवणार आहे. तुम्ही म्हटलं तर इथे हळद वापरू शकता. आणि मूठभर आपल्याला मक्याचे कणीस वापरायचे आहेत, कोवळे आहेत. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, थोडेसे कडक असतील तर गरम पाण्यामध्ये किंवा एक 5 ते 10 मिनिटं ह्याला मस्तपैकी एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे चांगल्या प्रकारे हे नरम होतात. हा नाश्ता मधून एकदम सॉफ्ट राहण्यासाठी 1 चमचा आपल्याला इथे तेल वापरायचं आहे. आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही वाटलं तर ह्यापेक्षा जास्त मसाले सुद्धा वापरू शकता, म्हणजेच की धने पावडर वापरू शकता, अर्धा ते 1 चमचा जिरे पावडर सुद्धा वापरू शकता. असं चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव झालं की यामध्ये आपल्याला आणखीन एक जिन्नस वापरायचा आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला, आपल्याला दही किंवा लिंबू नाही वापरायचा आहे. हा आंबट ढोकळा असतो, ह्यालाच लाईव्ह ढोकळा सुद्धा बोललं जातं. आता ह्याच्यामध्ये थोडासा आंबूसपणा वाढण्यासाठी इथे मी पोहे खायच्या चमचाने अर्धा चमचा लिंबू सत्व वापरत आहे, म्हणजेच की सायट्रिक ॲसिड वापरत आहे. यापेक्षा जास्त वापरायचं नाही. इतकं प्रमाण भरपूर आहे, कारण की सायट्रिक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये स्ट्रॉंग असतं. शिवाय मक्याचं कणीस गोड असतं, म्हणून चव सुद्धा बॅलन्स होते. म्हणून इथं सायट्रिक ॲसिडचा वापर अर्धा चमचा करायचा आहे. तुम्हाला मक्याचे कणीस वापरायचे नसेल तर तुम्ही फक्त रव्याचा ढोकळा सुद्धा बनवू शकता. त्याच्यामध्ये हळद मिक्स करून रंग येण्यासाठी मग सायट्रिक ॲसिडचं प्रमाण तुम्हाला पाव चमचा वापरायचं आहे. किंवा तुम्हाला सायट्रिक ॲसिड वापरायचं नसेल तर फक्त 1 ते 2 चमचे आंबट दही वापरू शकता, किंवा अर्धा कप आंबट दही वापरलं तरी चालेल. आता काय करायचं, ह्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. फेटल्याने काय होणार, बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि बॅटर एकदम मस्त फुलतं. म्हणून फेटून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे जितके हे सर्व मसाले वापरलेले आहेत. तर मंडळी 2 ते 3 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घेतल्यामुळे बॅटर एकदम मस्त हलकं फुल झालेलं आहे आणि बॅटरला जाळी पडण्यास जास्त मदत होते. आता ढोकळा हलकासा फुगण्यासाठी इथे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये इनो किंवा सोडा वापरायचा नाही, फक्त अर्धा पॅकेटच आपल्याला इथे इनो वापरायचा आहे. आणि ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होण्यासाठी. तुम्ही ह्याच्यामध्ये पाव चमचा फक्त सोडा वापरला तरी चालेल. हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे, जास्त जोर लावून फेटून घेऊ नका, कारण की इनोचा ॲक्टिव्हनेस लवकरात लवकर उडून जातो. म्हणून जास्त जोर लावून फेटून घ्यायचं नाही. अशा पद्धतीने पूर्ण बॅटर तयार झालेला आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी एकदा पाहून घ्या की परफेक्ट कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. स्टीमर घ्या किंवा एखादी प्लेट घ्या, आतल्या बाजूने चांगल्या प्रकारे तेलने ग्रीस करा आणि पूर्ण बॅटर नाही टाकायचं आहे. हा ढोकळा मुळातच पातळ असतो, म्हणून जास्त बॅटर टाकून ह्याला फुगवू नका. असं अर्ध्या प्रमाणामध्ये प्लेटमध्ये टाका आणि ह्याला असं टॅप करा, म्हणजे मोकळी हवा ह्याच्यामधली निघून जाईल. पाणी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. आणि अगोदर आपल्याला अशी एक प्लेट ठेवायची आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला अगोदर चिली फ्लेक्स टाकायचा आहे. रंग सुद्धा चांगला येईल आणि चवीला आणखीन भन्नाट लागेल, म्हणून असं लाल मिरचीचे कुटलेले दाणे टाकायचे आहेत, किंवा तुम्ही मिक्स हब टाकलं तरी चालेल किंवा ऑरिगॅनो टाकलं तरी चालेल. आणि ह्यासोबतच थोडीशी लाल काश्मीरी तिखट असं पसरवून टाकायचं आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही प्लेन ढोकळा बनवला तरी काही हरकत नाही. आता इथे पुन्हा आपल्याला तयार करून ठेवलेली दुसरी प्लेट सुद्धा अशी वरतून ठेवायची आहे. पुन्हा वरतून चिली फ्लेक्स पसरून घ्यायचा आहे, थोडीशी लाल काश्मीरी तिखट टाकायची आहे. आता झाकण लावायचं आहे, गॅस फास्ट करायचा आहे, 10 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचा आहे. आपला नाश्ता स्टीम होते तोपर्यंत आपण इथे मस्त खमंग फोडणी बनवून घेऊ. त्यासाठी फोडणीच्या पॅन मध्ये मी इथे 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी वापरायची आहे आणि सोबतच 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा हुब्या कापून घ्यायच्या आहेत किंवा बारीक कापल्या तरी चालेल. भरपूर प्रमाणामध्ये इथे कढीपत्ता वापरायचा आहे आणि फक्त आपल्याला पॅनला असं स्टर करायचं, म्हणजे गोल फिरवायचा आहे. जास्त ओव्हर कुकिंग करायचं नाही, फक्त काही सेकंदच आपल्याला याला असं गोल फिरवून घ्यायचं किंवा चमचा चालून घ्या. आणि तेल जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करून टाका. चांगल्या प्रकारे असा तडका तयार झाला. शेवटी आपल्याला फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे आणि पुन्हा काही सेकंद असं स्टर करून घ्यायचं, म्हणजे तडका एकदम खमंग तयार होतो, जास्त ओव्हर कुकिंग होत नाही. तडका पूर्ण तयार झाला की याला थोडा वेळ बाजूला ठेवून आणि थंड करून घेऊ. तर मंडळी बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी रंग किती चांगला आलेला आहे. हळद न वापरता दोन्ही ट्रे काढायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे स्टीमरची प्लेट चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे. चांगल्या प्रकारे थंड करून घ्या, मगच तुम्हाला कसा आकार द्यायला आवडतो, त्रिकोण, चौकोन, काजू कतली सारखा शेप, शंकरपाळ्यासारखा शेप,
तसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला आकार देऊ शकता. तर मंडळी पाहू शकता ह्याला मी चौकोन आकार दिलेला आहे. आता ह्याला डिमोल्ड करायचं नाही. अगोदर आपण बनवून ठेवलेला तडका थंड झाला असेल तर ह्या तडक्याला थोडंसं ह्याच्यावरती टाकायचं आहे आणि असं ब्रशने पसरवून घ्यायचं आहे. असं चांगल्या प्रकारे पसरवलं की आता ह्याला डिमोल्ड करायचं आहे. एखादा चमचा घ्या किंवा असं उलटणं घ्या आणि असं कडेने अगोदर आपल्याला हा तडका डिमोल्ड करायचा. पाहू शकता मंडळी सहज एकदम मस्तपैकी ढोकळा डिमोल्ड झालेला आहे आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे. जितका दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम भन्नाट लागतो. एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही भरपूर प्रकारचे ढोकळे खाल्ले असतील, बनवले असतील. हा ढोकळा एकदा खाऊन पहा, इतका टेस्टला बेस्ट लागतो. मक्याचा कणसाचा ढोकळा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि लहान मुलांना तर जास्तच आवडेल. पहिल्या वेळेस सुद्धा न चुकता तुम्ही बनवू शकता. एकदा माझी ही रेसिपी ट्राय करा आणि कळवा तुमची प्रतिक्रिया. ढोकळा कसा वाटला आहे आणि पाहू शकता किती नरम मऊसूत झालेला आहे आणि जाळी ही किती मस्त पडलेली आहे. तर मंडळी अशाच एका नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.